तर क्षेत्रक्षण लगेच लावून घ्या आपण. तर आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जा, कारण की या ठिकाणी लगेच आपण सामना सुरू करू. तर या सामन्यासाठी आपल्याला पंच पाहायला मिळतील आजच्या दिवसामध्ये. आपण पाहतोय सुनील माने सर, अर्थातच आमचे बाळा माने सर, बाळा या नावानं सुप्रसिद्ध आपण पाहतोय असे अनुभवी पंच आम्हाला लाभले गेलेत. त्यांचं देखील आम्ही या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत करू. आमचे सचिन कडू सर आपल्याला पाहायला मिळतील. सुनील माने, बाळा माने सर आपण पाहतोय, त्यानंतर सचिन कडू सर आपण पाहतोय. हे दोन अनुभवी पंच आम्हाला लाभले गेलेत. ते आमच्या पंचांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. आणि पहिला मॅच असेल या ठिकाणी जय जलेश्वर वाडेकर विपक्ष गावदेवी सोनारपाडा. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. तर सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. नियमावली आपल्याला सांगतोय या स्पर्धेच्या, कारण की या स्पर्धेमध्ये विकेट आणि टॉसला महत्व नाहीये. कंपल्सरी चेसिंग असेल. त्यानंतर चेंडू बद्दल नियमावली असतील. चेंडू 2 षटका अगोदर जर हरवला तर नवीन चेंडू दिला जाईल, आणि 2 षटकानंतर जर हरवला किंवा फुटला तर जुना चेंडू दिला जाईल. आणि तुमच्याकडे एक रिव्ह्यू असेल, तो म्हणजे फक्त आपण बिमर साठी यूज करू शकता. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. बिमर साठी तुमच्याकडे रिव्ह्यू असेल, आणि रनआउट साठी आणि लेग बिपर कॉट बियान कोणत्या या त्रुटी जर आढळल्या पंचांना तर त्याच्यासाठी फक्त पंच रिव्ह्यू घेऊ शकतात, पंच रेफर करू शकतात. तुम्हाला तो रिव्ह्यू मिळणार नाहीये. तुमच्याकडे फक्त बिमर साठी एक रिव्ह्यू असेल, लक्षात असू द्या. हे स्पर्धेचे नियम आहेत. तर शतक्षण लावून घ्यायचं लगेच. जय जलेश्वर वाडेकर टीम आणि सलामीची जोडी देखील पोहोचली गेली आहे. गावदेवी सोनारपाडा टीमची आपल्याला पाहायला मिळेल. तर सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय दत्ता ठाकूर असतील, आणि नॉट सेकंडला आपण पाहतोय योगेश. स्ट्रायकरला फलंदाज दत्ताला आपण पाहू शकता. भरपूर चांगला खेळाडू, भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिला, अनुभवाची शिदोरी. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय एक नामचीत खेळाडू, अर्थातच योगेश उर्फ बालट्या ज्याला म्हटलं जातं. आपण पाहतोय भरपूर चांगला बॅट्समॅन आपण पाहतोय, इन्फॉर्म फलंदाज सातत्याने आपण पाहतोय. सोनारपाडा म्हटलं की नक्कीच दत्ता ठाकूर असतील, त्यानंतर योगेश असेल, त्यानंतर आपण पाहतोय अमर ठाकूर. हे सातत्यानं 3-4 खेळाडूंची प्रमुख नावं नेहमीच आपल्या समोर येत असतात, आणि तसा संघ आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. आणि दुसऱ्या बाजूला जय जलेश्वर वाडेकर टीम आपल्याला पाहायला मिळते. जय जलेश्वर वाडेकर म्हटलं की सिद्धू पाटील सर्वप्रथम असेल, त्यानंतर अतुल भोईर असेल आणि कपिल पाटील. हे 3 प्रमुख नाव आपण नेहमीच ऐकलेत, आणि त्यांचे संघ आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना पुन्हा एकदा. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्येषु सर्वदा. घराला वंदन करतो पुन्हा एकदा आणि आजच्या दिवसामध्ये मी माझी सुरुवात करतो. सर्वांना पुन्हा एकदा शुभ सकाळ आपण पाहतोय आणि मॅच क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील वाडेकर विपक्ष गावदेवी सोनारपाडा. गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज कपिल पाटील आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकरवरती फलंदाज दत्ता ठाकूर. तो स्वर्गीय किशोर पाठारे 11 जय जलेश्वर वाडेकर टीम आपल्याला पाहायला मिळते. जो भावेश पाठारे यांनी संघ या ठिकाणी पुरस्कृत केला गेलाय त्याच्या माध्यमातून तो वाडेकर संघ आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूला गावदेवी सोनारपाडा. गेम ऑन होतोय. दोन्ही टीमला शुभेच्छा सामन्यासाठी. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क मध्ये कपिल पाटील. पहिला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळतोय. खुलब्या टप्प्याचा हा बॉल पाहायला मिळतोय. पॅटर्न पॅटच्या मधून निघून जातोय. विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं षटक असेल. 5 षटकांचा हा सामना असेल आणि 2 खेळाडू 30 गजगऱ्याच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू, मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहतोय. फोर्थ विकेट समोर केलेत. लॉक टेट फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका. व्ही शेप मध्ये सरळ स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. भरपूर चांगला फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच थोडासा बॉल होता. ताकदीचा वापर केला दत्ता ठाकूरनं. समोर पुन्हा एकदा खेळलेत. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित. यावेळेस मात्र प्रयत्न केले होते मात्र यश लाभत नाहीये आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका दत्ता ठाकूरच्या बॅटमधनं. हा चौकार. जजमेंट थोडस या ठिकाणी चुकीचं पाहायला मिळालं. पोहोचले नाहीयेत बॉल पर्यंत खेळाडू, त्यामुळे इथून चौकार येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुट वरती गेले. पंच केला बॉलला. कव्हर मध्ये कोणताही खेळाडू उपस्थित नाहीये. अप्रतिम फलंदाजी होती पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फायदा उचलतो दत्ता ठाकूर आपल्या टीमसाठी आणि येतो अजून एक चांगला फटका. चौकार. पहिल्या षटकामध्ये टार्गेट करतोय, पूर्णपणे आक्रमण करतोय कपिल पाटीलच्या गोलंदाजीवरती. सेट बॅट्समॅन दत्ता ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेस चेंडू थोडासा डीप राहिला. खाली राहतोय चेंडू. बॅटम बॅटच्या मधून निघून जातोय विकेट कीपर सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये. आपण पाहतो डॉट बॉलची समाप्ती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरनं पुन्हा एकदा फटका खेळत. मी टायमिंग स्ट्रोक होता. खेळाडू पोहोचतील शॉट कव्हर मधनं. बॉलला उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगल बरोबर या ठिकाणी स्कोर वरती आपण पाहतो. स्कोर बोर्ड वरती धावा लागल्यात. एकूण 15 धावा. षटक क्रमांक पहिल्या देखील समाप्त होईल. पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली सुरुवात पाहायला मिळते गावदेवी सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. एक षटकार आणि 2 चौकार ठोकले फलंदाज दत्ता ठाकूर आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मजबूत स्थिती पाहायला मिळते ती गावदेवी सोनारपाडा टीमची. बिनगडी बाद 15 धावा डिझाईन. प्रणित येतोय दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्गवरती पॉवर प्लेचे दुसरं षटक असेल. स्ट्रायकिंग फलंदाज सेट बॅट्समॅन दत्ता ठाकूर. ओव्हर द विकेट. समोर खेळले. लॉक टेट खेळाडू उपस्थित. लॉंग ऑनला भरपूर चांगला झेल टिपला जाईल. धक्का क्रमांक पहिला लागेल. बॅटिंग करणाऱ्या सोनारपाडा या टीमला फलंदाज दत्ता ठाकूरची केली संपुष्टात.
जे अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारे संगीत कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद मुखी एकच नामघोष जगदंब जगदंब आगे समाज डीजे मास्टर डीजे ओम साई सागर। तर इथून जाऊया विकेटचं पतन आपण पाहतो पहिला धक्का लागतोय गावदेवी सोनारपाडा टीमला। दत्तानं पहिल्या षटकामध्ये भरपूर चांगली स्टार्ट आपल्या टीमला दिली, एक षटकार दोन चौकार ठोकले होते। त्यानंतर आताच्या ओव्हरमध्ये देखील त्याला मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता लॉंगॉनला, मात्र फटका फसला आणि इथून दत्ताला या ठिकाणी मैदान सोडावं लागलं। पहिल्या विकेटचं पतन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नेट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती जातोय अमोल। स्ट्रायकरला फलंदाज योगेश आपल्याला पाहायला मिळेल उर्फ बालट्या ज्याला म्हटलं जातं राऊंड द विकेट। समोर खेळले लॉकटेड हिट भरपूर चांगला फटका लॉंग ऑफला कोणता खेळाडू उपस्थित नाहीये, ही खासियत आहे आपण पाहतो योगेशची आणि येतो योगेशच्या बॅटमन हा पहिला चौकार। चौकार येतोय योगेशच्या बॅटमधून आपण पाहतोय चौकारांना स्वतःचं खातं खुलं करतोय राऊंड द विकेट। डिफेन्स क्रिकेट यस सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते कारण की योगेश एक भरपूर चांगला खेळाडू आपण पाहतोय नेहमीच डोक्याचा वापर करून खेळ करतो कारण की खालडीच्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलं ज्यावेळेस मात्र रिची निलेश 11 डोंबिवली या टीम मध्ये खेळत होता आपण पाहिलं मनीष कोळेकर आणि योगेश ही सलामी जोडी असायची आणि त्यावेळेस भरपूर चांगला क्रिकेट त्याने खेळला त्या स्पर्धेमध्ये देखील सातत्याने आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट देखील आपण पाहिला। त्यानंतर मोठी फटके देखील त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिले माइंडसेट क्रिकेट नेहमीच आपण पाहिला योगेशच्या माध्यमातून। स्ट्राईक रोटेट झाली स्ट्रायकरला फलंदाज येतोय अमोल। हाफ ट्रॅकर होता यावेळेस मात्र लाईन पिकअप केली जाते भरपूर उचली घेणारा बॉल होता आणि त्याला मात्र पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अमोलच्या बॅटमधून हा पहिल्या बॉलवरती चौकार। चौकार आला आपण पाहतोय फलंदाज अमोलच्या बॅटमधून चौकारांना स्वतःचं खातं खुलं करतोय नवसंख्य आपण पाहतोय 24। यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेला फटका खेळायचा होता चेंडू भरपूर ऑप्शनच्या बाहेर निघाला शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज प्रणित। इथून एक्स्ट्रा धाव मिळेल ती म्हणजेच गावदेवी सोनारपाडा टीमला धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 25 धावा फलकावरती ओव्हर द विकेट। हा ट्रॅकर पुन्हा एकदा यावेळेस मात्र टॉपेज लागते आणि इथून झेल टिपला जाईल धक्का क्रमांक दुसरा लागेल गावदेवी सोनारपाडा टीमला। इथून फलंदाज अमोलला मैदान सोडावं लागेल डीजे। दोन फलंदाज अमोल बाज झालेत दुसऱ्या विकेटचं पतन 25 या धावसंख्येवरती गावदेवी सोनारपाडा टीमला हा दुसरा धक्का। तर नक्कीच या ठिकाणी आमचे एकनाथ वाहिले मच्छीवाले वसार गावचे यांच्याकडनं आम्हाला नक्कीच पुण्याचं काम अर्थातच पाण्याची व्यवस्था त्यांनी करून दिली आहे त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करू या स्पर्धेला मोलाचं सहकार्य केल्याबद्दल। नाव बॅक टू क्रिकेट जाऊया मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन 25 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागला आपण पाहतो या ठिकाणी गावदेवी सोनारपाडा टीमला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आलाय 4थ्या क्रमांकावरती गोलंदाज तयार अंतिम चेंडू षटकातील शिल्लक प्रणित ओव्हर द विकेट। समोर खेळलेत फटका भरपूर चांगला पाहायला मिळते लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित मात्र त्यांच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय होईल 1 बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन। शेवटच्या बॉलवरती येतोय अनिकेतच्या बॅटमधनं हा चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर गावदेवी सोनारपाडा टीमची धावसंख्या 2 गडी बाद 29 धावा डीजे।
समाज प्रतिम संगीत आपण पाहतोय डीजे मास्टरच्या माध्यमातून साई बाबांचं संगीत आपण पाहतोय। नक्कीच इरादे तो रोज बनते हैं रोज बिगड़ते हैं, इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते हैं, लेकिन शिरडी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं। थँक यू सो मच डीजे मास्टर सागर। तर जाऊया मैदानावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 29 धावा। आता पॉवर प्ले समाप्त झाला। जी 2 षटकं होती पॉवर प्लेची आपण पाहतोय या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये आला 15 धावा आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रणितने ते 14 धावा खर्च केल्या। सेकंड स्पेल मध्ये आता येतोय आपण पाहतो गोलंदाज कपिल पाटील ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं। वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक असेल कपिलच्या माध्यमातून। स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू योगेश स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळेल। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला। गुडल्या स्पॉटवरून चेंडू पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि बॉडीवरती प्रेस झाला। याचा पंचांचा इशारा लेग बायस आहे। तो धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 30 धावा धावफलकावरती। या दरम्यान आमचे जवळचे मित्र किरण देखील उपस्थित होत आहेत। निवालीचे त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल। एक धाव मिळते लेग बायच्या स्वरूपाने 30 धावा फलकावरती। स्ट्राइक रोटेट झाली। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो अनिकेत असेल ज्यानं मात्र पहिल्या बॉलचा सामना करत असताना आपण पाहतो मागच्या ओव्हर मधला शेवटच्या बॉलवरती चौकार टोकला होता। तोच आपण पाहतो फलंदाज अनिकेत येतो स्ट्रायकिंगला। सुरुवात भरपूर चांगली केली आपल्या इनिंगची अनिकेत ना। आता कपिलच्या गोलंदाजीला सामोरं जायचंय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना तयार होतील पुन्हा एकदा कपिल पाटील। पुढचा बॉल ओव्हर द विकेट। डिफेन्स क्रिकेट बॅक टू द बॉलर केले। स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला होता कपिलनं, बॉलला अडवू शकला नाही आणि शॉट मिड ऑफचा खेळाडू या ठिकाणी बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल एकवटली जाईल। सिंगल बरोबर टीम पोहोचेल 31 या धावसंख्येवरती। वातावरणामध्ये भरपूर बदल सातत्याने कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं आणि आज देखील क्लायमेट पुन्हा एकदा बदलला जातोय। आता आपण पाहिलं 5 मिनिटापूर्वी आपण भरपूर ऊन पाहिला या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता लगेच क्लायमेट थोडंसं शांत झालं। अर्थातच ऊन सावलीचा या ठिकाणी सावट आपल्याला पाहायला मिळतोय। ऊन सावलीचा खेळ आपण पाहतोय वातावरणामध्ये भरपूर बदल पाहायला मिळतोय। ओव्हर द विकेट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला। चेंडूने उंची गाठली, लांबी पाहावी लागेल। खेळाडू उपस्थित मिड विकेटला आणि झेल ड्रॉप एक सोपा झेल ड्रॉप केला जातोय। योगेश पाटील सारख्या फलंदाजाला जीवदान दिले। 2 धावा देखील कंप्लीट आणि तिसरी धाव देखील पूर्ण। झेल सुटली, झेलचं रूपांतर या ठिकाणी 3 धावेने बनलं जाईल कारण की आता पाहतोय ही सर्वात मोठी चुकी असेल। आपण पाहतोय योगेश पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे, त्याच्यामध्ये भरपूर क्षमता गुणवत्ता आहे या ठिकाणी मोठे फटके मारण्याची, त्याच्याकडे अनुभव देखील भरपूर आहे आणि त्या फलंदाजाला तुम्ही आता जीवदान दिलं, इथून मात्र जीवदानाचा फायदा उचलावा लागेल। ही चुकी सर्वात मोठी पाहायला मिळते जे जलेश्वर वाडेकर टीम कडनं। त्याचा फायदा मिळाला तो म्हणजेच योगेशला, त्यानंतर सोनापाडा टीमला 3 धावा देखील मिळाला। 3 धावे बरोबर टीम पोहोचेल 34 या आकड्यावरती। स्विच इट खेळतोय, रिव्हर्स सडेन करतोय, दुधारी तलवारचा वापर करतोय, आठवण करून देतोय केविन पीटरसनची आणि फलंदाज अनिकेतच्या बॅट मधनं येतोय हा रिव्हर्सच्या माध्यमातून चौकार। फलंदाज अनिकेतच्या बॅटमधनं चौकारा बरोबर टीम पोहोचते 38 या धावसंख्येवरती। ओव्हर द विकेट पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, ऑप्शन वरती बॉलला ठेवला। कपिल पाटील या ठिकाणी आपण पाहतो चपलाई दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पाहिलं होतं की पुढे येतोय फलंदाज अनिकेत, लगेच लाईन थोडीशी या ठिकाणी ऑप्शनची ठेवली, दूर ठेवला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली। चेंडू टप्पा पडल्यानंतर भरपूर आतमध्ये आला, आपण पाहतोय पॅटर्न 5च्या मधून निघून जातोय। भरपूर वेगवान चेंडू होता, वेग भरपूर होता या बॉल मध्ये। शेवटचे 2 चेंडू जातील डॉट षटक समाप्तीला या ठिकाणी। तिसऱ्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय गावदेवी सोनारपाडा टीम पोहोचली आहे एकूण 2 गडी बाद 38 या धावसंख्येवरती।
हरकत नाहीये, आमचे ड्रिंक्स ब्रेकर जरा लक्ष द्या आपण, कारण की 3 षटकं समाप्त झालेत आणि 3 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी प्रत्येक मॅच मध्ये आपण केलाय, त्यामुळे लक्ष द्यायचं आपण. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38-38 धावा फलकावरती पाहायला मिळतील. इथून योगेश पाटीलला जे जीवदान मिळालंय त्याचा फायदा आता उचलावा लागेल, कारण की आपण पाहतोय या ठिकाणी टीमला देखील गरज आहे मोठ्या धावसंख्येची. आता संघ पोहोचला 38 धावसंख्येवरती, समोरचा संघ देखील ताकदवर आहे. अर्थात जय जलेश्वर वाडेगड टीम समोर खेळत असताना तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण की कालच्या दिवसामध्ये या ठिकाणी 60-70 धावा देखील चेस होताना आम्ही पाहिल्यात. हुकचा फटका खेळायचा होता, बॅकफूट वरती गेले होते, भरपूर बॉल उचली घेतली, इथून मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. अतुल येतोय गोलंदाजी मार्गवरती, पहिला बॉल डॉट फेकतो योगेश पाटीलला. धावसंख्या स्थगित आपण पाहतो 38-38 धावा फलकावरती. तयार गोलंदाज अतुल, राऊंड द विकेट. योगेशसाठी बॉल फक्त स्टीअर केला, दिशा देण्याचा प्रयत्न केला, बॉलला या ठिकाणी मात्र इथून बॉलला अडवला जाईल. शॉट थर्ड मॅन मध्ये सिंगल मिळेल, सिंगल बरोबर टीम पोहोचेल. एकूण धावसंख्या 39-39 धावा आपल्याला पाहायला मिळतील. योगेश पाटीलला माहिती आहे की इथून एक बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती जरी सिंगल त्याने एकवडली, त्याला माहिती आहे अनिकेत या ठिकाणी चांगली बॅटिंग करतो. अनिकेतच्या बॅटमधनं मोठे स्ट्रोक त्याने पाहिले, त्यामुळे स्ट्राईक त्याच्याकडे रोटेट केली आणि इथून आता स्ट्रायकिंगला फलंदाज अनिकेत आपल्याला पाहायला मिळेल. वारंवार शतकक्षणामध्ये बदल तुम्हाला पाहायला मिळते, कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावखोरी त्या हाताचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, त्यामुळे सातत्याने प्रत्येकी बॉलवरती फील्डमॅन या ठिकाणी चेंज केली जाईल. ओव्हर द विकेट. शपल खेळण्याचा प्रयत्न केला, इथून फटका हवेमध्ये असेल, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित, चांगला झेल टिपला जाईल, खेळाडू तिथे होते. फलंदाज होईल, बाद लागेल, अजून एक धक्का होतो म्हणजे गावदेवी सोनारपाडा टीमला. जय जलेश्वर वाडेगड टीम आपला 12 खेळाडू पाठवा प्लीज, कारण की खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. तर फलंदाज झाले बाद, इथून अजूनही धक्का लागेल, अनिकेतला मैदान सोडावं लागलं. स्ट्रायकिंगला फलंदाज असेल आता सलामीवीर योगेश पाटील. शपल खेळलेत, भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. सरळ आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा हा फटका येतो योगेश पाटीलच्या बॅटमधनं. बिग हिट षटकार. मी म्हटलं होतं योगेश पाटीलला जीवदान मिळालं, त्याचा फायदा उचलावा लागेल. आता जेवढ्या धाबा योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये टोकेल तेवढा पश्चाताप वाडेगड टीमला होईल मैदानावरती. पुन्हा एकदा शपल खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल भरपूर चांगला पाहायला मिळतो. कुठल्या स्पॉटून सरळ उचली घेणार हा बॉल सरळ बॉडीवरती प्रत झाला. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतोय 45 धावा फलकावरती. जर्सी नंबर रोहित शर्माचा आपल्याला पाहायला मिळतोय 45 हा आकडा येतोय स्कोर कार्डवरती, तो म्हणजे गावदेवी सोनारपाडा टीमच्या नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. आपण पाहतोय अमर ठाकूर. राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटवरती चेंडू आदळला. पुन्हा एकदा इथून डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय टोटल स्कोर 45 धावा. सोमवार या स्पर्धेचं टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळतंय. स्वर्गीय श्रीराम मस्कर व स्वर्गीय नितीन वारिंगे चषक 2022 हे पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. स्वर्गीय अनंत वारिंगे, तदनंतर स्वर्गीय बाळारामजी कोळेकर, तदनंतर स्वर्गीय विश्वनाथ शेठ गवळी, स्वर्गीय
वासुदेव मडवी, स्वर्गीय जनार्दन आपण पाहतो वारिंगे, त्यानंतर या ठिकाणी स्वर्गीय सागर समीर गोसावी आपण पाहतोय आणि स्वर्गीय पंडित देसाई यांच्या आठवणींना आपण पाहतो उजाळा देणारी ही क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। स्पर्धेचा आता तिसरा दिवस आणि पहिला मॅच आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर विपक्ष गावदेवी सोनारपाडा। चौथा षटक या ठिकाणी समाप्त झाला। 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 45 45 धावा। अंतिम षटक सर्वेश येथे गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक केला फलंदाज, ज्याला मात्र सोनारपाडा टीमचा बाहुबली म्हटलं जातं तो अमर ठाकूर ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर चेंडू भरपूर टर्न झाला, जातो विकेट कीपर सिद्धू पाटील यांच्या हातामध्ये। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल। अमर ठाकूर आलाय स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय, क्षमता भरपूर आहे, मोठमोठे फटके मारण्याची आपण पाहतो, सातत्यानं ऑलराऊंडरची भूमिका पार पाडत असतो आपल्या टीमसाठी। तो समोर आपल्याला आता स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल आणि अंतिम षटक आहे डेट ऑफ बर्थ षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये स्लॉगरचं षटक देखील म्हटलं जातं, ते षटक हाताळतोय गोलंदाज सर्वेश आपल्याला पाहायला मिळतोय। उर्ध विकेट, चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय भरपूर टर्न झाला, ही ओळख आहे फिरकीचा माहेरघर अर्थातच जय जलेश्वर वाडेकर टीम, कारण की फिरकी आक्रमण आपल्याला नेहमीच पाहायला मिळत असतं या ठिकाणी वाडेकर टीमच्या माध्यमातून, आणि तेच चित्र पाहतो आपण शेवटच्या षटकामध्ये देखील या ठिकाणी सर्वेच्या माध्यमातून। लगातारचे 2 डॉट बॉल पाहायला मिळतात, अमर ठाकूरला त्याने फेकलेत। क्षेत्ररक्षण देखील काय सजवलं गेलंय वाडेकर टीमच्या माध्यमातून। आपण पाहतोय सिद्धू पाटील अशांच्या पाठीमागे मास्टर माइंड संघाचे आपण पाहतोय एक सिनियर खेळाडू तयार। पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला अमर ठाकूर, गोलंदाजी मार्कवरती पुढचा बॉल घेऊन तयार सर्वेश उर्ध विकेट। अमर साठी बॉल पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला आणि इथून यश फलंदाज होतील बाद। यष्टीरक्षक या ठिकाणी आपण पाहतो सिद्धू पाटील सप्लाई दाखवत असताना आणि इथून अजून एक धक्का लागेल गावदेवी सोनारपाडा टीमला। अमर ठाकूर स्वस्तामध्ये बाद डिझ। अमर बाज झाला, इथून अजून एक धक्का लागतो या ठिकाणी 45 धावसंख्येवरती सोनारपाडा टीमला 4 गडी पास झालेत आपण पाहू शकता। 45 धावा स्थगित फलकावरती। प्रशंसा करेल मी गोलंदाज सर्वेची, कारण की या षटकामध्ये त्यानं पूर्णपणे धावसंख्येला ब्रेक लावला, कारण की 3 बॉल त्यानं वेगलेत, 1 धाव आतापर्यंत खर्च केली नाही आणि 1 विकेट या ठिकाणी कॅरी केली आहे। जर आपण एक नजर बॉलिंग कार्डवरती टाकली गेली तर कपिल पाटीलचं पहिलं षटक होतं तेव्हा 15 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये प्रणितचं षटक होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली होती। 2 षटकामध्ये भरपूर चांगली धावसंख्या होती मी म्हटलं या ठिकाणी गावदेवी सोनारपाडा टीमची। मात्र तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कपिल पाटील पुन्हा एकदा आला सेकंड स्पेल मध्ये आणि त्याने धावसंख्येला ब्रेक लावलं। 9 धावा फक्त खर्च केल्या आणि चौथ्या षटकामध्ये देखील धावा आल्या नाही जास्त। अतुलचं षटक होतं, त्याने फक्त 7 धावा खर्च केल्या। इथून आता या ठिकाणी धावसंख्या थोडीशी आता कमकुवत पाहायला मिळते, ती म्हणजे गावदेवी सोनारपाडा टीमची। अजूनही वेळ गेली नाहीये, येणारे 3 चेंडू या षटकात शिल्लक असतील, येणारे 3 बॉलवरती जर 1 ते 2 मोठे फटके आले तर देखील एक चांगलं टार्गेट मी म्हणजे सेट होऊ शकतं गावदेवी सोनारपाडा टीमच्या माध्यमातून। कारण की आम्ही सांगितले 60 ते 70 धावा देखील ते चेस होताना आम्ही पाहिलेल्या आहेत। या मैदानाचं वैशिष्ट्य भरपूर वेगळं पाहायला आम्ही, त्यामुळे आज या ठिकाणी वाडेकर टीम समोर खेळत असताना चांगली धावसंख्या तुम्हाला बनवावी लागेल। 3 चेंडू अद्याप शिल्लक आहेत। स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय श्रावण, राऊंड विकेट। फुलरलेचा बॉल स्ट्राइक घेण्याचा प्रयत्न करतोय योगेश पाटील, धावाची संधी आणि विकेट्स सॅक्रिफाइस करावे लागते श्रावणला। अजून एक फलंदाज बाद, गावदेवी सोनारपाडा टीमला अजून एक धक्का। तिथून रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
श्रीधर श्रीधर म्हात्रे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीवीर योगेश पाटील अद्यापही मैदानावरती आहे. मात्र योगेश या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर स्ट्राईक पासून वंचित राहिला. या षटकामध्ये त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये आणि आता 5वा बॉल खेळण्यासाठी तो तयार झालाय. या ओव्हर मधला योगेश शेवटच्या मुवमेंटला आपल्या टीम साठी 1-2 मोठे फटके दाखवेल का, कारण की 4 बॉल समाप्त झाले त्या ओव्हरचे आणि अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेश स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील राऊंड द विकेट. फुलटॉस चेंडू चुकीला माफी नाहीये. मी म्हटलं होतं शेवटच्या मुवमेंटला 1-2 मोठे फटके दाखवतील का, आणि तो फटका आलाय योगेश पाटीलच्या बॅटमधला. बिग हिट. षटकार आलाय योगेश पाटीलच्या बॅटमधनं. षटकाराबरोबर टीम पोहोचते. एकूण धावसंख्या 51 धावा 50 कंप्लीट झाली आहे गावदेवी सोनारपाडा टीमची. योगेश खेळतोय व्यक्ती आपण पाहतोय 10 चेंडूचा सामना करत 21 या धावसंख्येवरती सलामीला आला. तदनंतर आपण पाहिले एक झेल देखील त्याची ड्रॉप केली आणि आता त्या धावा महागड्या पडतात मी म्हणेन वाडेकर टीमला. अंतिम चेंडू षटकातील शिल्लक या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू शिल्लक असेल. स्ट्रायकरला फलंदाज योगेश पाटील. अजून एक मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता, संपर्क झाला नाहीये. तो बॉल टर्न झाला, आतमध्ये आला. डॉट बॉलची समाप्ती. षटक समाप्त होईल 5वं आणि पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त झाला. बॅटिंग करत असताना गावदेवी सोनारपाडा टीमने बनवल्यात एकूण 5 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावा. जिंकण्यासाठी लक्ष असेल ते म्हणजे जय जलेश्वर वाडेकर टीम समोर 52 या धावसंख्येवरचं. तर चला नेक्स्ट मॅच साठी या ठिकाणी टॉस साठी रिपोर्टिंग करा. खंबालपाडा टीमचे कॅप्टन आणि जय मसोबा मानेरे टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी या लगेच, कारण की इनिंग ब्रेक मध्ये आम्ही टॉस करतो, त्यामुळे आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. जय मसोबा मानेरे टीमचे कॅप्टन आणि खंबालपाडा टीमचे कॅप्टन टॉस साठी या. पण दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. जय मसोबा मानेरे विपक्ष खंबालपाडा असा मॅच असेल. बिग फाईट मॅच. एका बाजूला हरीश भोईर यांचा संघ, लव म्हात्रेचा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय साईदादा शेलार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल ऍक्शन मध्ये. जितू शेलार असतील आपण पाहतोय. भरपूर चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. तर चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. गावदेवी सोनारपाडा टीम आणि सलामीची जोडी लगेच पाठवायची आहे. जय जलेश्वर वाडेकर टीम स्वर्गीय किशोर पाटारे 11 जय जलेश्वर वाडेकर टीम आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी पाठवत असताना तर 52 धावेचं या ठिकाणी लक्ष असेल ते म्हणजेच आपण पाहतोय जय जलेश्वर वाडेकर या टीम समोर. तर आमचे समालोचक या ठिकाणी
जगदीशजी पाटील देखील उपस्थित होते, तर आपण लवकर या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. बाबांना धावेचं लक्ष असेल आपण बघतो या ठिकाणी ते म्हणजेच स्वर्गीय किशोर पाठारे 11 जय जलेश्वर वाडेकर या टीम समोर. कारण की आपण पाहतोय भावेश पाठारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय तो म्हणजेच वाडेकर संघ. तर या ठिकाणी बाबांना धावेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती पोहोचली गेली आहे आणि नक्कीच पहिले षटक असेल आपण पाहतोय या मॅच मधला तो घेऊन येईल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यस अमर ठाकूर गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील. सलामी जोडी आपण पाहतोय ती म्हणजेच जय जलेश्वर वाडेकर टीमची आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल भोईर असेल आणि नॉन स्ट्रायकिंगला फलंदाज सिद्धू पाटील. ही सलामीची जोडी आपण पाहतोय. या वर्षीचा भरपूर इनफॉर्म मध्ये असणारा खेळाडू आपण पाहतोय. एका बाजूला स्ट्रायकिंगला आपल्याला पाहायला मिळेल तो अतुल भोईर आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या जोडीला तेवढाच अनुभवी खेळाडू आपण पाहतोय तो म्हणजेच सिद्धू पाटील पाहायला मिळेल. तेवढाच चांगला गोलंदाज ताकदपण गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती तो म्हणजे अमर ठाकूर आपल्याला पाहायला मिळेल या पहिल्या षटकामध्ये. दोन्ही टीमला मॅचसाठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. गोलंदाज तयार होतील अमर ठाकूर गोलंदाजी मार्गवरती. सामना सुरू होतोय. पहिला बॉल फेकण्यासाठी तयार. सेकंड 17 ला सुरुवात पुन्हा एकदा गेम ऑन होतोय. लेट्स प्ले. स्क्वेअर ऑफ द विकेट ना पहिलाच फटका भरपूर चांगला घुटनाटेक आणि तमाशादायक चेंडूला सरळ पाडूलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईरच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती षटकार. अमर ठाकूरचं स्वागत केलं. वेलकम टू द ग्राउंड. पहिल्याच बॉल वरती षटकारानं आपण पाहतोय आपला फॉर्म दाखवत असताना आणि आपली ओळख सिद्ध करून देत असताना हा फलंदाज अतुल भोईर आपल्याला पाहायला मिळतो. काय फटका लगावला, अप्रतिम टायमिंग पाहायला मिळतो आणि 6 धावा एकवटल्या. षटकारा बरोबर या ठिकाणी श्रीगणेश होता तो म्हणजे जय जलेश्वर वाडेकर या टीमचा आणि खातं खुलं होत आहे अतुल भोईरचं. अमर तयार राऊंड द विकेट. समोर खेळले फटका भरपूर चांगला इन फील्डच्या वरून खेळले अपिश खेळलेत. अपिश अँड पनिश चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चांगला फटका दमदार सुरुवात अतुल भोईरच्या बॅट मधनं चौकार. चौकार आहे तो अतुलच्या बॅट मधनं आपण पाहतोय. एक पहिल्या बॉल वरती षटकार, दुसऱ्या बॉल वरती हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर चांगली बॅटिंग होते. सुरुवात चांगली येते ती म्हणजेच जय जलेश्वर वाडेकर या टीम साठी. 10 धावा फलकावरती 52 धावेचं लक्ष गाठायचं या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय फलंदाज अतुल भोईर. गोलंदाज तयार पुन्हा एकदा अमर ठाकूर राऊंड द विकेट. ऑन साइडला खेळले पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला खेळाडू भरपूर दुर्बल असतील आणि चेंडू पहिल्या टप्प्यावरती स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईर ऑन अ फायर चौकार. त्यावेळेस मात्र गावदेवी सोनारपेटा टीम बॅटिंग करत होता. त्यावेळेस देखील हे चित्र आपण पाहिलं. पहिलं आपण पाहतो सुरुवातीला ज्या ठिकाणी एक षटकार आणि 2 चौकार दत्ता ठाकूरनं ठोकले होते आणि आता अतुल भोईरनं ह्या ठिकाणी तेच चित्र दाखवलं. एक षटकार आणि लगातारचे 2 चौकार ठोकले. आताचा बॉल ह्या ठिकाणी मात्र थोडासा उचली घेणारा आणि डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान आमच्या या ठिकाणी नक्कीच समालोचक जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. हा ट्रॅकर होता. यस फक्त वेट अँड वॉच क्रिकेट. वाईट पाहिली बॉलची आणि शेवटच्या मुवमेंटला बॅटचा पेस ओपन केला वीरेंद्र सहवाग स्टाईलला अपरकटच्या माध्यमातून चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अतुलच्या बॅटमधून अमर ठाकूर पहिल्या षटकामध्ये भरपूर महागडी गोलंदाजी करतोय. महागडा ठरला. आतापर्यंत 18 धावेचं षटक पाहायला मिळाले. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर केला. फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित असतील तैनात होते खेळाडू आपण पाहतोय. जोपर्यंत बॉलला उचलतील फेकली तोपर्यंत सिंगल मिळेल. सिंगल बरोबर या ठिकाणी षटक क्रमांक पहिले देखील समाप्त होईल.
आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम भरपूर मजबूत स्थितीमध्ये 52 धावेचं लक्ष गाठत असताना एकूण जय जलेश्वर वाडेकर टीम पोहोचली 19 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच असेल खांबालपाटा टीमचे कॅप्टन आणि जय मसोबा मानेर टीमचे कॅप्टन. चला आपण या जाईल लगेच आपण पाहू शकता टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. लगेच आपण टॉस करू. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला अंकुश आपल्याला पाहायला मिळतील आणि दुसऱ्या बाजूला खांबालपाटा टीमचे कॅप्टन आपण पाहतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले. टॉस करत असताना टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी विजय कोळेकर आमचे. तर टॉस या ठिकाणी केला जातोय. टॉस झालाय आणि टॉस जिंकलाय. जय मसोबा माने टीमने नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय पेंडिंग असेल. जाऊया मैदानावरती जिथे मॅच पुन्हा एकदा आपण पाहायला मिळते. वाडेकर विपक्ष सोनारपाटा. तर या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. पहिला बॉल या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरचा दिशाईन पाहायला मिळतोय. 110 मिनिटे धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 20 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्यासाठी गरज आहे येणाऱ्या आता चेंडू शिल्लक 24 आणि 32 धावेची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू थोडासा डीप राहतो आणि पडल्यानंतर थोडासा टर्न देखील झाला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय समीर पाटील आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. जिथे केला अनुभवी खेळाडू आपण पाहतोय. भरपूर वर्षांचा अनुभव आणि एक चांगले गुणवान खेळाडू पाहायला मिळतात. तो समीर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. समोर खेळले फटका भरपूर चांगला. क्रिकेट मधला सर्वात सेफ फटका समोर खेळलेत आणि सरळ चेंडू जाईल पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईरच्या बॅटमधला अजून एक चौकार. चौकार येतो अतुलच्या बॅटमधनं. भरपूर चांगली बॅटिंग होते. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. पुढचा बॉल पुढे येऊन केल्याचा प्रयत्न केला. फुटबॉलचा वापर केला मात्र इथून बॅटची बाहेरची कडा लागली होती. गलीचा खेळाडू बॉलला जज करतो तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती स्थगित 24 धावा धावफलकावरती. डॉट बॉलची गरज भरपूर. विकेटची सक्त गरज असेल ती गावदेवी सोनारपाडा टीमला. राऊंड द विकेट. स्विच इट रिव्हर्स अटेंड करतोय. आठवण करून देतोय मनीष कोळेकरची आणि सरळ चेंडूला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रिव्हर्सच्या माध्यमातून षटकार. टीडीपीच्या स्पर्धेमध्ये देखील आपण सिद्धार्थ हेच फटके पाहिले होते. ते म्हणजे अतुल भोईरच्या बॅट मधनं आणि तेच फटके या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. भरपूर चांगली बॅटिंग होते. लवकर स्टान्स चेंज करतात. बॅटचा स्पीड भरपूर पाहायला मिळतो अतुलच्या माध्यमातून आणि इथून मात्र षटकार चौकार त्यांना ठोकले जातात आणि धावसंख्येला आकार दिला जातोय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 30 धावा लगावली जाते. 22 धावेची गरज. समीर पाटील तयार. राऊंड द विकेट. समोर खेळले हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होतंय पाहायचंय आणि जाऊन सरळ लँड होतंय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईरच्या बॅटमधनं बिगिट षटकार. मॅच आणि नक्कीच आपण पाहतोय संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय भावेश पाटर यांनी त्यानंतर संतोष भोईर यांच्याकडनं तब्बल 1000 रुपये कॅश पे झाले गेले. ते म्हणजेच अतुल भोईर साठी. तर समाधान ब्लॅक स्क्रीनच्या बाजूला जी खुर्ची लावली गेली तो मुलगा बसला त्याला आपण हलवायचा थोडासा. रतन मानेरकर यांचे सुपुत्र आहेत ते.
थँक्यू. तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज संतोष भोईर यांच्याकडनं या ठिकाणी आम्हाला दिला गेला ते म्हणजेच अतुल भोईर साठी. आणि इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम भरपूर मजबूत स्थितीमध्ये 36 आकड्यावरती संघ पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी येणारे 18 बॉल 16 धावेची गरज. बॅकवर्डवरती गेले फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. सिद्धू पाटीलच्या बॅटमधनं कव्हरच्या दिशेने स्ट्रोक केलेत. चेंडू या ठिकाणी जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत सिंगल मिळेल. या बॉलवरती सिंगल बरोबर टीम पोहोचेल 37 या धावसंख्येवरती. भरपूर चांगली बॅटिंग झाली आहे. खास करून अतुलनं जास्त चेंडू या ठिकाणी खेळलेत कारण की सिद्धू पाटील थोडासा स्ट्राईक पासून वंचित होता आणि सिद्धूने हेच काम केलं मैदानावरती की त्याला माहिती आहे अतुल भरपूर चांगला खेळतोय त्यामुळे ही स्ट्राईक त्यांना त्याच्याकडे रोटेट केली आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सक्षम ठरत नाहीये आणि शॉट फाईन लेगला चांगला या ठिकाणी क्षेत्रक्षम पाहायला मिळते अमर ठाकूरच्या माध्यमातून. स्टान चेंज केला होता आपण पाहिलं रिव्हर्स झाले होते त्यामुळे शॉट फाईन लेग या ठिकाणी पण पाहायला मिळते. अमर ठाकूर तिथे होते आणि आता मात्र उजव्या हाताला खेळत असताना आपण पाहतो शॉट थर्ड मॅन पाहायला मिळेल ओव्हर द विकेट. यावेळेस देखील आपण पाहतोय मिस्टर 360 स्टाईल ना आपल्याला पाहायला फटका पाहायला मिळतोय. भरपूर चांगली बॅटिंग होती आहे आणि पुन्हा एकदा चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अतुल भोईरच्या बॅटमधनं चौकार. हे फटके आपण सातत्याने पाहिलंय साऊथ आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या माध्यमातून आणि ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर मनीष कोळेकर असेल त्यानंतर प्रताप जाधव आणि अतुल भोईर हे सातत्याने आपण पाहतो फटके खेळत असतात. अतुल भोईर देखील भरपूर चांगली बॅटिंग करतोय. एकूण चेंडू त्याने खेळले तब्बल 15 चेंडूचा सामना त्याने केला आणि 39 धावा त्याने ठोकलेत. टीमची टोटल 41 धावा फलकावरती. जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 11 धावेची आता फक्त गरज असेल. गोलंदाज तयार रितेश. फुलटॉस चेंडू समोर खेळलेत. अतुलला माहिती आता विजयापासून आपण जास्त दूर नाहीये त्यामुळे रिस्की शॉट्स तो केलत नाहीये. लॉंग ऑफला फक्त दिशा दिली बॉलला. एकदा विकवडली जाईल. टीमची टोटल 1 ने पुढे सरकेल 42 धावा फलकावरती. विजयासाठी गरज आहे आता फक्त येणारे 13 चेंडू आणि 10 धावेची गरज. सेकंड फलंदाज सिद्धू पाटील समोर खेळण्याचा प्रयत्न केला. इथून मात्र लॉंग आपला खेळाडू उपस्थित असेल आणि चांगला झेल टिपला जाईल. यावेळेस मात्र विकेटचं पतन लागतोय. हा पहिला या ठिकाणी धक्का मी म्हणेन तो म्हणजेच जय जलेश्वर वाडेकर या टीमला. फलंदाज ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. झाले असेल सोनारपाटाचे तर त्यांनी आपण व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल. आणि या दरम्यान आपण पाहतोय खंबाळपाड्याचे आमचे साई दादा यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. साई दादा मोस्ट वेलकम. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. नेक्स्ट मॅच असेल साई दादांचा संघ इन ऍक्शन मध्ये असेल खंबाळपाडा टीम आणि दुसऱ्या बाजूला मात्र जय मुस्तफा मानेरी टीम आपल्याला पाहायला मिळेल. तर साई दादा आपण या व्यासपीठावरती आपल्या देखील या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. व्यासपीठावरती येऊन आपण विराजमान व्हा. 42 धावा फलकावरती लागल्या गेल्या. जिंकण्यासाठी मॅच मध्ये आता फक्त 10 धावेची गरज असेल. 12 चेंडू 10 धावेची गरज. गोलंदाज तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडून उंची गाठली. लांबी कमी पाहायला मिळते आणि तिथे खेळाडू उपस्थित योगेश पाटील तिथे होते. अजिबात चुकी नाहीये. चांगला झेल टिपला जाईल आणि इथून सेट बॅट्समॅनची ही विकेट पाहायला मिळते. अतुल भोईर बॅक टू द पवेलियन. समाजचा एकूण चेंडू त्याने खेळले 16 चेंडू आणि व्यक्तिगत 40 या धावसंख्येचं योगदान देऊन अतुल भोईर हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. भरपूर चांगले बॅटिंग कारण की आम्ही नेहमीच म्हणत असतो
जेव्हा मात्र आपण मैदानावरती जाता तेव्हा स्वतःची भूमिका अशा प्रकारे पार पाडा की तुमच्यावरती बाद झाल्यानंतर डगआउट मध्ये परतत असताना तुमच्यावरती टाळ्यांचा वर्षाव झाला पाहिजे आणि तो वर्षाव झाला तो म्हणजेच अतुल भोईरवरती. आणि नक्कीच एक सूचना देखील असेल, जो संघ यातून जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाहीये, कारण की लगेच पुढचा मॅच खेळल्यानंतर आपण सेकंड राऊंडची पहिली मॅच लगेच खेळणार आहोत. त्यामुळे यातून जिंकणारा संघ कुठेही जायचं नाही. आपण लक्षात घ्या, सोनलपाडा टीम किंवा या ठिकाणी वाडेकर टीम. गोलंदाज तयार. उलटा चेंडू ऑन साइडला खेळलेत. कपिल पाटील आले होते बॅटिंग साठी. ऑन साइडला लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. तोसे फंबल झालाय, घाई होती आणि इथून दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 44. 44 धावा फलकावरती जिंकण्यासाठी आता तिसऱ्या पंचाने या ठिकाणी रेफर केले रनआउट साठी. चेक केलं जाईल की धाव या ठिकाणी कंप्लीट आहे का पाहायचं आहे. धाव कंप्लीट आहे की अपुरी असेल या ठिकाणी आपण चेक केलं जाईल. तिसरं पंच आमचे रतन मानेरकर या ठिकाणी टीव्ही स्क्रीन वरती पाहणी करतायत. यस, धाव पूर्ण असेल, 2 धावा कंप्लीट असतील आणि धावसंख्या आता पाहतो आपण 44. 44 धावा धाव फलकावरती जिंकण्यासाठी गरज आहे आता मॅच मध्ये फक्त 8 धावेची. राऊंड द विकेट. स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स रन करतोय, आवश्यकता नाही आहे मी म्हणेन ती म्हणजेच कपिल पाटीलला, कारण की गरज काही नाही, कारण सरळ बॅटनं देखील धावा येतात आणि इथून मॅच ही फसू शकते. जर येणारे डॉट बॉल जर या ठिकाणी आपण पाहतोय, जर येणाऱ्या बॉलवरती मात्र जर एकही धाव जास्त खर्च केला नाहीये तर मात्र इथून सामना कठीण होऊ शकतो. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला अमर ठाकूर. ही चुकी झाली अमरकडनं, कारण की धावा तुम्हाला इथे वाचवायच्या आहेत आणि इथून मात्र बॉल सुटला अमरच्या हातातून आणि पाहता पाहता इथे 3 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र इथे 3 धावा वसूल केल्या जातील. खराब क्रिकेट. 5 धावा कशा असतील, बॅटकट की 22? येस, बॅटकट. या धावा जातील कपिल पाटीलच्या खात्यामध्ये. जिंकण्यासाठी आता गरज आहे फक्त 5 धावेची. जर डॉट बॉल आले असते तर थोडासा प्रेशर आपल्याला पाहायला मिळालं असतं आणि मॅच मध्ये बॅलन्स स्थिती आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र बॉल सुटला अमरच्या हातातून आणि इथून 3 धावा मिळाल्या वाडेकर या टीमला. तयार गोलंदाज अमोल. प्रणित साठी बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट न खेळले. स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड भरपूर फास्ट पाहायला मिळते. स्क्वेअर लेगचे खेळाडू बॉलला उचलते तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावसंख्या आपण पाहतोय 2 ने पुढे सरकेल 49 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी गरज आहे फक्त मॅच मध्ये 3 धावेची. फुल टॉस चेंडू. अजून एक चांगला फटका. लॉंग लेगला खेळाडू उपस्थित असतील. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सिंगलला समाधान मानावं लागेल. जिंकण्यासाठी आता गरज आहे तो फक्त 2 धावेची. 50 कंप्लीट झाली आहे. 4 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर मॅच मध्ये भरपूर मजबूत स्थितीमध्ये आणि विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय तो जय जलेश्वर वाडेकर हा संघ. जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज येणाऱ्या 6 बॉलवरती. समाज डीजे या ठिकाणी जिंकण्यासाठी फक्त 2 धावेची गरज असेल. सुरुवातीलाच भरपूर चांगली बॅटिंग झाली. अतुल भोईरच्या माध्यमातून तब्बल 40 धावा त्यांना ठोकल्या आणि इथून आता मात्र मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन टेपलाय स्वर्गीय किशोर पाटारे 11 जय जलेश्वर वाडेकर हा संघ. पहिला बॉल यावेळेस मात्र टॉपेज लागली होती. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपला जाईल. अमर ठाकूर एक उंचीचे खेळाडू आहेत आणि चांगला झेल टिपला जाईल. इथून फलंदाज प्रणितला मैदान सोडावा लागेल. हा धक्का लागतो तो म्हणजेच 3ऱ्या क्रमांकाचा बॅटिंग करणाऱ्या जय जलेश्वर वाडेकर टीमला. प्रणित बॅक टू द पवेलियन. जिंकण्यासाठी आता येणारे 5 बॉल आणि 2 धावेची गरज. डिझाईन समाज. इथून 5 चेंडू जिंकण्यासाठी 2 धावेची गरज असेल. या मॅच मध्ये आपण पाहतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय सर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून जर धावा सुरुवातीला वाचवल्या असते आपण पाहिलं
सोनारपाडा टीमनं तर कुठेतरी मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं, असं मात्र इथून थोडीशी मिसफील्ड देखील झाली आणि सुरुवातीला पॉवर पिचच्या षटकामध्ये भरपूर महागडी गोलंदाजी झाली आहे गावदेवी सोनारपाडा टीमच्या माध्यमातून. त्यामुळेच जयेश्वर वाडेकर टीम या मॅच मध्ये मजबूत आपल्याला पाहायला मिळतोय. 5 बॉल जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. तयार गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रितेश बॅकफुट वरती गेले, फक्त यावेळेस दिशा दिली, बॉलला स्टेअर केलाय, पॉइंटचा खेळाडू बॉलला उचलेल तोपर्यंत सिंगल एक पडली जाईल आणि सिंगल बरोबर टीम पोहोचते आता 51 या धावसंख्येवरती. स्कोर लेवल झालाय, स्कोर बराबर झाला. विजयासाठी फक्त एका धावेची गरज, कारण की स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असेल. 4 बॉल विजयासाठी एका धावेची गरज. अर्ध विकेट आणि यावेळेस मात्र फटका उंची जास्त गाठोय, लांबी कमी पाहायला मिळते. खेळाडू उपस्थित, जेलची संधी, जेल टिपला जाईल. आता 3 बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज. कपिल पाटील बॅक टू द पवेलियन. क्रिकेट आहे मित्रांनो, कारण की 3 बॉल आणि 1 धाव देखील बनली नाही. हा क्रिकेटचा इतिहास आम्ही पाहिलं होतं. सामना होता कापरीशिदी पाले विपक्ष नेवालीपाडा. त्यावेळेस मात्र या ठिकाणी तेजस मस्करना त्या 3 चेंडूमध्ये 1 धाव बनवून दिली होती आणि नेवालीपाडा संघ या ठिकाणी परास्त झाला होता तो मांगरूळच्या स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा इतिहास आहे. मात्र मित्रांनो, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. कारण आता येणारे जर 2 बॉल या ठिकाणी डॉट फेकले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत आपल्याला पाहायला मिळेल. रितेश तयार, स्ट्रायकिंगला फलंदाज सर्वेश ऑन अ स्ट्राइक. ओव्हर द विकेट ना हा बॉल. टप्पा पडल्यानंतर यावेळेस मात्र संधी होती, ही संधी गमावली. वारंवार चुका झाल्या. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. चौकार, सामना समाप्त झाला, मॅच जिंकला या ठिकाणी स्वर्गीय किशोर पाटारे 11 जय जयेश्वर वाडेकर या टीमना. आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल गावदेवी सोनारपाडा टीमचं. डिझाईन